Hello, I am Dr. Smita Adkine, Vice President of Orange City Homeopathic Association. First of all, I am thankful to COVID Task Force, those who gave us the opportunity to treat mild to moderate patient of COVID-19, and under the guideline of ICMR and Ayush Task Force, we all doctors of Orange City Association treated almost 496 patients of COVID-19, in which 70% patients are home quarantine, 20 to 25% patients are hospitalized, and 4 to 5% patients are in ICU. Among almost home quarantine patient, those who are in a mild symptoms like fever, weakness, cough, cold, and slight breathlessness, but their SpO2 is maintained, or there we prescribe aconite, arsenic, belladonna, bryonia, rustox, rustox, gelsemium, and hyoscyamus and stamomine. And those patients who are hospitalized having quite severe symptoms, means they have uncontrollable fever, cough, cold, breathlessness, their SpO2 level is quite fall, and over there we prescribe Kilkiriacar, bryonia, stannum metallicum, phosphorus, sulfur, and lachesis. And in ICU patient we prescribe according to their individualization. But most of the remedies are podophyllum, opium, phosphorus, sulfur, and lachesis. We, according to this, we treated successfully. We treated all patients successfully, and after that we have post-COVID patient also, like fibrosis of lungs, weakness, sleeplessness. After COVID, they still have a long cough, long duration cough, and that is also treated with the homeopathic medicine. Now I am requesting our system, our government, to please include homeopathy as an auxiliary treatment, so that we can treat our patient and our system also. Thank you. कोरोनाचा पहिला पेशंट भारतात सापडला गेला, तर त्याच वेळेला आपण ह्या गोष्टींवरती काम करायला सुरुवात केलेलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ते 1 एप्रिल पर्यंत ह्या काळामध्ये आपण वेगवेगळे सेमिनार्स घेऊन लोकांना दिनचर्या, ऋतुचर्या, आहार कसा ठेवावा आणि योगासनं या संदर्भात इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टीने काय काय करता येऊ शकतं ह्याची माहिती दिली गेली. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला आपण असं बघितलं की 1 एप्रिल पासून आपण दवाखान्यात कार्यरत होतो, आणि त्याच्यानंतर रसमाधव आणि माधव रसायन ह्या दोन गोष्टी, जी औषधं आहेत ती लॉन्च झाली. मग त्या दरम्यान आपण 2 पेशंट्समध्ये विभाग ह्याचा केला गेला, ज्यांना आपण प्रतिबंधात्मक म्हणून देत आहोत आणि ज्यांना ऍक्च्युअल कोविड पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये दिले गेले. प्रतिबंधात्मक म्हणून वापरत असताना 2 प्रकारचे सर्वसाधारणतः माणसं आपल्याला मिळाली. त्याच्यामध्ये जे घरी होते आणि ज्यांना कोमॉर्बिडिटीज होत्या, डायबिटीस किंवा प्रमेह वगैरे ह्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर जे दुसरा भाग होता की त्याच्यामध्ये फ्रंट वॉरियर्स किंवा कोविड वॉरियर्स होते, तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे दिलं गेलं. आणि ह्याच्यामध्ये असा एक निष्कर्ष आला की ज्यांच्यामध्ये हे रसमाधव आणि माधव रसायन दोन्ही गोष्टी चालू होत्या, तर त्यांच्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण हे अतिशय मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आपल्याला दिसलं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ऍक्च्युअल कोविड पेशंट्स होते त्यांच्यामध्ये सुद्धा दिलं गेलं. सर्वसाधारणपणे 1100 ते 1200 असं प्रतिबंधात्मक या स्वरूपामध्ये दिलं गेलं, आणि आतापर्यंत साधारणपणे 44 पेशंट जे कोविड पॉझिटिव्ह होते त्यांच्यामध्ये वापरले गेलं. या 44 पैकी 3 कॅटेगरायझेशन केलं गेलं. त्याच्यामध्ये माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. माइल्ड पेशंट्स होते त्यांच्यामध्ये थ्रोट इन्फेक्शन वगैरे एवढी लक्षणं होती, आणि त्यांच्यामध्ये रसमाधव, माधव रसायन आणि त्याच्या बरोबरीने शृंगारी काढा वगैरे ह्या इतर गोष्टी, प्रतिशैलेख ह्या गोष्टी दिल्या गेल्या. त्याच्यामध्ये जो दुसरा भाग होता मॉडरेटचा, तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यासोबत काही इतर औषधं म्हणजे वचादी योग किंवा लक्ष्मी विलास रस ह्या गोष्टी वापरल्या होत्या. याच्यामध्ये एक निष्कर्ष असा आला की त्याच्यामध्ये दोन्ही जे पेशंट्स होते माइल्ड आणि मॉडरेट, ते सिव्हिअर मध्ये लँड नाही झाले. सिव्हिअर जे पेशंट्स होते त्याच्यामध्ये 3 ते 4 पेशंट्स जास्तीत जास्त होते की ज्यांना ऍडमिट करावं लागलं, आणि त्या स्टेजमध्ये ते आलेले होते. आणि ह्या संदर्भामध्ये आपण लक्ष्मी विलास रस याच्या बरोबरच श्वासकाश चिंतामणी, सहस्त्रकोटी अभ्रक ह्या गोष्टी वापरल्या गेल्या. याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट महत्वाची दिसली की मॉर्टॅलिटी रेट हा खूपच कमी होता, आणि हे पेशंट बायपॅक वरती वगैरे न जाता लवकर ऑक्सिजन लेवल त्यांची मेंटेन होत गेली, आणि अगदी 90-92
93 पासून ते 95च्या पुढे ऑक्सिजन लेवल ही चांगल्या पद्धतीनं झाली. सो ह्या दृष्टीने आपल्याला आयुर्वेदाचा खूप मोठा उपयोग ह्याच्यामध्ये दिसला आणि म्हणूनच आज WHO ने सुद्धा आयुर्वेदाबद्दल खूप अभिनंदनास्पद वाक्य सांगितलेली आहेत. नमस्ते. नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप गवळी गेली 32 वर्षे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले की एकही ॲलोपॅथीचे औषध कोरोना उपयुक्त ठरल्याचे सिद्ध झालेले नाही. हा निष्कर्ष 6 महिन्याच्या संशोधनानंतर काढला गेला. यामुळे आमच्या सर्व आयुर्वेदिक तज्ज्ञांची जबाबदारी वाढली. एका पेशंटचा अनुभव सांगत आहे. गेली 20 वर्षापासूनचा माझा फॅमिली पेशंट ताप आल्यानंतर मला फोन केला. मी तातडीने लिहून घेतली आणि सुक्षपणीपळा ही औषधं पाठवून दिली. त्याचबरोबर मी नाशिकला आणि पेशंट रुग्णाला असल्यामुळे तेथील तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून निश्चित निदान करण्यास सांगितले. तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी कोरोनाची ट्रीटमेंट चालू केली आणि 14 दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगितले. पेशंटला 4 दिवसातच बरे वाटले. व्यापारी असलेल्या पेशंटनी आमच्या सल्ल्याविरुद्ध बऱ्याच दुकानात जाऊन बसण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुमारे आठवड्यानंतर ताप परत उलटला. तातडीने HRCT केली. HRCTचा सिव्हिरिटी स्कोअर 25 पैकी 15 म्हणजे 60% फुफ्फुस बाधित होती. यामुळे मी त्यांना पुण्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर रससिंधूर आणि समीरपन्न ही औषधं शास्त्रोक्त पद्धतीने तयार करून पाठवली. तेथे त्यांना सांगण्यात आले की 10 ते 15 दिवस ICU मध्ये ॲडमिट राहावं लागेल, कारण आजार जास्ती बळावलेला आहे. परंतु एकाच दिवसामध्ये ICU मधनं पेशंट बाहेर आले आणि आठवड्यामध्ये डिस्चार्ज. माझे सुमारे 70 ते 80 पेशंटला मी उपचार केलेले आहेत. त्यापैकी 8 जण डॉक्टर आहेत, एक ऑर्थोपेडिक्स सर्जन आहे. त्यांनी मला आवर्जून सांगितले की कोरोनावर आयुर्वेदिक औषधांचा उत्कृष्ट उपयोग होतो. नमस्कार, मी वैद्य निलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, जय गणेश साम्राज्य भोसरी, पुणे येथे 2010 पासून कार्यरत आहे. तर ह्या कोरोनाच्या काळामध्ये उपचार करण्याची संधी माझ्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने दिली. त्याला अचानक त्याचा हॅपी हायपॉक्सिया आपण म्हणतो, त्याच्यामध्ये त्याचं सॅच्युरेशन आपोआपच कमी होत चाललं होतं आणि त्यावेळेस त्याला कुठेही बेड मिळत नव्हता. त्यावेळेस आयुर्वेदिक उपचार सुरू करण्याची मला संधी मिळाली व तेथून हा कोरोनाचा प्रवास सुरू झाला. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास 500 पेक्षा अधिक केसेस ट्रीट केल्या आहेत. त्याच्यामध्ये पेशंट होम क्वारंटाईन असेल, ऍडमिट असेल, ICU मध्ये ऍडमिट असेल, अत्यायिक अवस्थेतल्या सुद्धा केसेस मी ट्रीट केल्या आहेत. त्यासाठी आम्ही एक विशिष्ट प्रोटोकॉल ठरवला होता. त्या प्रोटोकॉलमध्ये विशेषताने सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुळण्या करणं. ह्या गुळण्या करण्यासाठी आम्ही त्रिफळा व ज्येष्ठमध याच्या गुळण्या करणं, अमृतधारा याची वाफ घेणं, सिद्ध तीळ तेल जे आहे ते छातीपाठीला लावणं व शेकवणं, तसंच नश्य म्हणजे नाकामध्ये तेल लावणं किंवा तेल सोडणं, हे 4 गोष्टी आम्ही कन्फर्म ठेवल्या होत्या किंवा फिक्स ठेवल्या होत्या. 5वी गोष्ट म्हणजे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयाचं माधव रसायन सुद्धा आम्ही त्याबरोबर देत होतो. त्या 5 गोष्टी फिक्स ठेवल्या. 6वी आम्ही प्रत्येक रुग्णाच्या कंडिशन नुसार त्याला औषध देत होतो. औषधं मात्र फिक्स ठेवली नव्हती. अनेक रुग्णांची जी काही लक्षणं होती, ज्याच्यामध्ये प्रतिष्ठा असेल, कास असेल, ज्वर असेल, यानुसार औषधी योजना करत होतो. त्याच्यामध्ये अस्थिमज्जापाचक असेल, सीतोपालादी असेल, अभ्रक असेल, यष्टी असेल, शृंगराभ्ररस असेल किंवा दशमोलारिष्ट असेल, आस्तोनील म्हणून एक भरद्वाज कंपनीचं येतं, ते सुद्धा आम्ही याच्यामध्ये भरपूर वापरलं. श्वासोनील वापरलं. तसंच काही केसेसमध्ये प्लेटलेट ज्या केसेसमध्ये डाऊन होत होत्या, त्या केसेसमध्ये आम्ही वासावलेसारखे अवलेह वापरले. त्याने सुद्धा प्लेटलेट लवकर वरती यायला मदत झाली. तसेच काही केसेसमध्ये अतिसार, ज्वर अशी जी काही लक्षणं होते, तर ज्वराचे जर अधिकार असलेलं दाढीमाला अवलेह, लवंगादी चूर्ण, शंखवटी, चंद्रप्रभा, कनकसुंदर असे उपचार आम्ही केले. मी एकच सांगू इच्छितो सगळ्यांना की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे अर्ली डायग्नोसिस, अर्ली ट्रीटमेंट आणि अर्ली रिकव्हरी. यामध्ये अनेक रुग्ण लवकर बरे होत आहेत. प्रीती भरत त्रिवेदी,
पर्ल सुपर स्पेशलिटी आयुर्वेद क्लिनिक्स का प्रतिनिधित्व करते हुए कोविड-19 पैंडेमिक में जो हमने कार्य किया है वह आपके समक्ष रखना चाहती हूँ। शुरुआत के दिनों से ही हमारी टीम ने वायरल पैथोजेनेसिस, वायरस का शरीर के अवयवों पर होने वाले परिणामों को ध्यान में रखते हुए हेल्थ रिस्टोरेशन किट का फॉर्मुलेशन किया, जिसकी औषधियाँ कुछ ठराविक कसौटियों पर खरी उतरे यह अपेक्षा रखी गई। ये कसौटियाँ थी कि ये दवाइयाँ वायरल अपलोड को रोक सके, वायरल अपलोड कम कर सके और साथ में ही फाइब्रोसिस, एपोप्टोसिस जैसे कुछ मैकेनिज्म्स को रोक पाए। इस रिस्टोरेशन के लिए सूचेखर, संजीवनी बटी, चंद्रप्रभा, आशुकुठा तथा प्रवाह पंचामृत है। साथ में पाक द्रव्य, हरिद्रा, पारिजात पत्र, हरी कद्दू, दूध, सूर्य तथा अश्वगंधा का समावेश है। औषध मात्रा प्रत्येक कल्प की 250 ग्राम की वटी दिन में एक बार तथा पाक द्रव्य 3.5 ग्राम दिन में एक बार का सेवन। औषधि मात्रा सेवन काल 21 दिन का रखा हुआ है। प्राथमिक मात्रा थी। रोग तथा रोगी की अवस्था के अनुसार इन्हें चढ़ाकर किया गया। इन द्रव्यों का समावेश करके यशस्वी रूप से प्रिवेंटिव ट्रीटमेंट, असिम्प्टोमेटिक पॉजिटिव केसेस, सिम्प्टोमेटिक माइल्ड टू मॉडरेट पॉजिटिव केसेस तथा सीवियर सिम्प्टोमेटिक केसेस जो कि हॉस्पिटलाइज थे इनमें किया। और यह बताते हुए अत्यंत आनंद हो रहा है कि हमने कुल 150 रोगियों में यशस्वी उपचार किया है, जिसमें से 120 क्वारंटाइन सेंटर्स में थे तथा 30 पेशेंट्स हॉस्पिटलाइज थे जिनके स्कोर्स 20 से भी ऊपर थे। इस तरह हमारा सफल प्रयास यदि हम सर्व वैद्य वर्गों के सामने विस्तार पूर्वक फिर से एक बार रख पाए तो हमें बहुत प्रसन्नता होगी। नमस्कार, मैं वैद्य जयश्री कुलकर्णी आपके सामने प्रस्तुत करने जा रही हूँ कोरोना से मुलाकात, एक अनुभव। मार्च से मई 2020 तक कोरोना प्रतिबंध हेतु रक्षानस्य और निरामय काढ़ा ये 2 स्वयं निर्मित औषधि कल्प रुग्णों में प्रयुक्त कर रही थी। जून 2020 में कोरोना पॉजिटिव रुग्णों के लिए चरकोक्त पलंकशादी धूप का निर्माण किया। साथ ही कुछ कृमिघ्न द्रव्य के सहयोग से गंडूश मिश्रण का भी निर्माण किया। दोनों कल्पों के अच्छे परिणाम आ ही रहे थे। वर्षा ऋतु में वात प्रकोप और क्लेद वृद्धि से वात कफज विकार दुष्चिकित्से बन जाते हैं। यह कार्य कारण भाव ध्यान में रखते हुए जुलाई 2020 में लक्षणादि वटी का स्वयं निर्माण करके पॉजिटिव रुग्णों में प्रयोग करना प्रारंभ कर दिया। इतने में ही 5 जुलाई 2020 की शाम से मेरे यजमान डॉक्टर गिरीश जी ज्वर, अंगमर्द, गलशूल इन लक्षणों से ग्रस्त हो गए। अब तक का अनुभव और महर्षि चरक पे गाढ़ श्रद्धा रखकर स्वयं निर्मित समंत्र औषधि धूपन, औषधि गंडूश, औषधि स्वेदन, औषधि सिद्ध जल, लंघन तथा नस्य ज्वर मुक्ति मिश्रण ऐसे उपचार और साथ ही उन्हें होम क्वारंटाइन कर दिया। कुछ दिन के अंतर में ही मेरे सहित हमारे परिवार के सभी सदस्य वय वर्ष 8 से 80 तक इन्हीं सारे लक्षण तरतम भाव से दिखाते हुए व्याधिग्रस्त हो गए। तय सभी उपचारों के साथ ब्लड इन्वेस्टिगेशंस, टेम्परेचर चार्ट, SpO2, एक्सरे, HRCT रिपोर्ट्स का ठीक समन्वय, सतर्कता एंड लास्ट बट नॉट लीस्ट पॉजिटिव मेंटेलिटी बरकरार रखते हुए उपरोक्त सभी उपचार धीरज से सबको शुरू रखे। डॉक्टर गिरीश जी को छोड़कर सभी को 8-2 दिनों में ही अपेक्षित लाभ मिलना शुरू हो गया। लगातार 14 दिन तक प्रतिदिन 12 से 14 घंटों तक ज्वरवेग आना शुरू ही रहा। अग्निमांद्य भी काफी था। बहुत ही चिंताजनक अवस्था थी। विचार पूर्वक दीप अमावस्या के प्रातः काल में अश्विनी कुमारों की प्रार्थना करके वामक योग दिया। 2 घंटों के भीतर ही 4 वमन और 5 विरेचन वेग आकर रुग्ण को क्षुद्बोध हुआ। उसी दिन से ज्वरवेग फिर से उत्पन्न नहीं हुआ। संसर्जन, क्रम, रसायन, ब्रूहण सभी उपचार पूर्ण हुए। 6 सदस्यों को एंटीबॉडीज भी प्राप्त हो गई। आयुर्वेद और ईश्वर कृपा से ही हम सब ठीक हो गए, ऐसी हमारी लीन भावना है। धन्यवाद।